मित्रांनो नमस्कार. बबन बोर्डे यूट्यूब, इंस्टा आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे. आज आपण शेताच्या व्हिजिटवर आहे आणि शेतकरी म्हटलं की संकट आणि असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे संकट असे एकदम त्याच्या दावणीलाच बांधलेले. आता आपण अशा एका शेतकऱ्याकडे आलेलो आहे. त्याच्या मिरच्या बघा, म्हणजे हे मिरचीचं जे खोड आहे नवं घेताना जवळपास याची ₹1.5 ते ₹2.25 एक काडी विकत घेतलेली. त्याच्यानंतर मल्चिंग पेपर, ट्रॅक्टरचा खर्च आणि मल्चिंग आथरणं, त्याच्यानंतर ठिबक आणि याला एकदम जे तान्हं लेकरू राहतं ना त्या लेकराप्रमाणे जीव लावल्या मिरच्या झाडाला. आणि बघा आता याची कशी कंडिशन झालेली, अक्षरशः उपटून टाकायचं पाळी आली या माणसाला. म्हणजे उपटून टाकल्यास टाकायची काय सगळ्याच उपटून टाकल्या. आता याच्यात बघा असे वेगवेगळे प्रकारचे रोग. आता कदाचित निदान नाही झालं म्हणावं किंवा फवारणी चूक म्हणावी किंवा मग बरं असं काही नाही की शेतकरी जुना आहे, असं काही नाही. नवीन फर्स्ट टाईम मिरच्या लावल्या, जुना माणूस शेतकरी. आणि दरवर्षी शेतकऱ्याचं जवळपास 20-25 किंवा एकरभर मिरच्या राहत्या. त्याच्यात पण असा प्रकार घडला, म्हणजे एकदम खर्च जो आहे अवाढव्य आणि उत्पन्न झिरो. आणि ह्या टायमामध्ये खर्च करणं म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्याला शेकड्यांकडूनच पैसे, कारण की बँक लोन वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही शेतकऱ्याच्या हातच्या नाही राहिल्या. आणि आता तुम्ही बघू शकता, तुम्ही ह्या मिरच्याचं कसं एकदम सत्यानाश झालेलं आहे. हे बघा छोट्या छोट्या मिरच्या आहे, भाव खूप आहे हो मिरच्या याला, पण उत्पन्नच नाही. आणि असं जर प्रत्येक शेतकऱ्यात जर झालं तर काय खर्च करून काही आहे का उपयोग. आता बघा तुम्ही हे हे झाडकत झालं एकदम, म्हणजे खतरनाक होऊन गेलं आहे. याला काय काही समजतच नाही नेमकं काय रोग आहे काय नाही. दररोज सकाळ संध्याकाळ फवारणी करू राहिला गुरुजी, आणि फवारणी करून काहीच फायदा नाही. आता कितीच अवघड काम आहे. आता ह्या माणसानं जवळपास एवढ्याशा वावरामध्ये 70-80 हजार रुपये खर्च केला असेल. पहिलं मिरची आणली विकत, मिरचीनंतर पुन्हा मल्चिंग, त्याला रोजदारणी पण वेगळ्या, औषध फवारणी लहानपणापासून. बघा किती खतरनाक काम झालेलं आहे. आता कसं ह्या माणसांना समजा शेती करावं तर करावं तरी कशी. याला एक तर पीक विम्याचं काही संरक्षण नाही या मिरचीला. पीक विम्याचं संरक्षण नसल्यामुळं काय शेतकऱ्याला काही फायदा नाही. आणि जे उत्पन्न नसल्यामुळं खर्च तर लावला जातो, पण त्याचं उत्पन्नच नसल्यामुळं काय. जर कदाचित याला जर पीक विम्याचं संरक्षण असतं तर फुलनी फुलाची पाकळी भेटली असती सरकारकडून. असो, असेच शेतकरी तर मरतोयच दररोज वेगवेगळ्या कारणानं. कधी जादा पाऊस, कधी कमी पाऊस, कधी रोगराई, कधी अतिवृष्टी. म्हणजे शेतकऱ्याला मरणच आहे कुठं पण. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा.